इंदापूरमधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातातली सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली। इंदापूर खरेदी विक्री संघावर 1962 सालापासून काँग्रेसची सत्ता होती। इंदापूर विधानसभा जिंकल्यापासून राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या ताब्यातल्या सहकारी सत्तास्थानं काढून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले। काही दिवसांपूर्वी याच संघात बैठकीच्या वेळी नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली होती। अखेर संपूर्ण सत्ता जात असल्याचं लक्षात येताच काँग्रेसनेही निवडणूक बिनविरोध करत स्वतःला 7 जागा घेत राष्ट्रवादीला 10 जागा दिल्या। निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये यश मिळवलं असलं तरी आता इंदापूर खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष बनणार हे नक्की झाले। त्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचा हा दणका आहे अशी चर्चा रंगली आहे। हा संघ अडचणीत असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमच्या नेत्यांची पण इच्छा होती। त्याप्रमाणे आज आपण पाहिलं की ही निवडणूक बिनविरोध झालेली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 आणि विरोधी पक्षाला 7 जागा या खरेदी संघाच्या आता मिळालेल्या आहेत आणि हे सगळे 17चे 17 उमेदवार हे चांगल्या विचाराचे आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।